नमस्कार, मी शिल्पा. आजच्या या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी मजेत आहे. आशा करते की तुम्ही सुद्धा मजेत असाल. आज आपण बघणार आहोत की Google क्लासरूम म्हणजे काय आणि ते क्रिएट कसं आहे करायचं. Google क्लासरूम हे अतिशय महत्त्वाचं आहे. जे टीचर्स आहेत त्यांच्यासाठी, जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी आणि जे प्रोफेसर फील्डमध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि ते कसं करायचं आणि त्याचा पूर्ण वापर कसा करायचा असं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण समजावून सांगणार आहे. हे हा जो Google क्लासरूम आहे त्याचे 2 व्हिडिओ होणार आहे. पार्ट 1 आणि पार्ट 2 तुम्ही नक्की बघा. चला आता आपण जाऊया माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर. चला क्रोमवर जाऊया. क्रोमवर टाईप करूया Google क्लासरूम. इथे मी टाईप करते आहे Google क्लासरूम. Google क्लासरूम जर तुम्ही लॅपटॉपवरनं बघत असाल तर तुमचा मेल जेव्हा ओपन कराल तर मेलवर जे 8 डॉट दिसतात त्याच्यावर क्लिक करायचं. खाली तुम्हाला क्लासरूम म्हणून दिसून येईल. आणि आता आपण मोबाईलमधनं करते आहोत तर आपण क्रोममधून Google क्लासरूम सर्च करूया. ते ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे दिसणार आहे Google क्लासरूम. त्याच्यावर टिक करून अशा प्रकारचा क्लासरूम ओपन होईल आपला. इथे तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. ऑलरेडी तुमचं माझं लॉग इन असल्यामुळे इथे लॉग इन दिसेल. तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करून घेतल्यानंतर तुम्हाला क्लासरूम दिसेल पूर्ण. त्याच्यामध्ये जितके क्लासेस असतील तुम्ही ॲड कराल तेवढे तिथे दिसणार आहे. आता आपण बघूया की समोर आपल्याला काय काय करता येते. क्लासरूम हा अतिशय उपयुक्त आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मुलांना असाइनमेंट प्रोव्हाइड करू शकता, व्हिडिओज प्रोव्हाइड करू शकता, तुम्ही त्यांचे पेपर्स घेऊ शकता, MCQ घेऊ शकता. ऑनलाईन ते MCQ देतील आणि तेव्हाच्या तेव्हा त्यांना रिझल्ट मिळेल अशा पद्धतीने सर्व सेटिंग होते. हा Google क्लासरूम आहे. हा माझा क्लास आहे BA फर्स्ट इयरचा. इथे मी सर्व नोट्स त्यांना स्टुडंट्सला प्रोव्हाइड करते. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे वेगवेगळे क्लासेस क्रिएट करू शकता. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर किंवा कुठले क्लास 9, 10 या प्रकारे जे काही तुम्हाला क्लासेस बनवायचे आहे, जेवढे क्लासेस बनवायचे आहे तेवढे आपण इथे क्रिएट करू शकतो. त्यासाठी आपल्याला वरती प्लस आयकॉन दिसते आहे, तिथे क्लिक करायचं आहे. तिथे एक आहे जॉइन क्लास आणि एक आहे क्रिएट क्लास. जॉइन क्लास याच्यासाठी जे स्टुडंट असतील ज्यांच्या टीचर्सनी क्लास क्रिएट केलेला असेल तर तो अटेंड करायसाठी जॉइन क्लास करता येतो आणि जे टीचर्स प्रोफेसर असतील त्यांनी इथे क्रिएट क्लास करायचा आहे. क्रिएट क्लास केल्यावर आपल्याला अशा प्रकारचं एक ओपन होणार आहे इंटरफेस. त्यामध्ये आपल्याला पूर्ण डिटेल्स टाकायची आहे आपल्या क्लासबद्दल. आधी हे टर्म्स आहे क्लासरूम्सचे, ते आपल्याला क्लिक करून ओके करून टाकायचं आहे. आता इथे आपल्याला क्लासरूमचं नाव टाकायचं आहे. तुम्ही कुठलंही टाकू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे. जे क्लासरूमचं नाव द्यायचं आहे ते मी इथे BA सेकंड इयर असं टाकते आहे. अतिशय उपयोगाचा हा आहे आणि माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्हाला त्यामध्ये काही अपडेट हवा असेल तर कमेंट करा. इथे सब्जेक्ट टाकायचा आहे आपल्याला. सब्जेक्टमध्ये मी इथे होम इकॉनॉमिक्स टाकेल. तुमचा कुठलाही सब्जेक्ट असेल तो तुम्ही इथे टाकायचा आहे आणि इथे क्रिएट खाली दिसते आहे तिथे क्लिक करून घ्यायचा. तुमचा क्लासरूम क्रिएट होणार. यानंतर आपल्याला आपले स्टुडंट कसे ॲड करायचे ते सुद्धा मी सांगेल. आणि जर तुम्ही स्टुडंट असाल तर त्या लोकांनी कसं ओपन करायचं, त्यांना कसं ते ओपन करता येईल, हे सगळी माहिती मी तुम्हाला सेकंड व्हिडिओमध्ये नक्की सांगणार. तर हा माझा क्लासरूम तयार झालेला आहे. इथे तुम्हाला दिसणार आहे स्ट्रीम्स आहे, क्लासवर्क्स आहे आणि इथे पीपल आहे. स्ट्रीममध्ये जितके क्लासेस असतील ते सगळे स्ट्रीम्स दिसणार तुमचे. आणि क्लासवर्कमध्ये तुम्ही त्यांना असाइनमेंट प्रोव्हाइड करते आहे, नोट्स काय जे काही व्हिडिओ प्रोव्हाइड करते आहे किंवा पेपर्स घेते आहेत ते सगळं इथे दिसेल. आणि मी ते सुद्धा सांगेल की तुम्हाला पेपर कसा क्रिएट करता आहे. हे पीपल्स आहे. तिथे टीचर आणि स्टुडंट 2 ऑप्शन आहे. तर टीचरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमच्यासोबत कुठल्या टीचर्सला ॲड करायचं असेल तर तिथे ॲड करू शकता. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जीमेल त्यांची ID टाकायची आहे. ID टाकल्यानंतर तुमचे जे टीचर आहे ते तिथे ॲड होईल. जर तुम्हाला स्टुडंटला ॲड करायचं असेल तर खाली स्टुडंटच्या कॉलममध्ये जाऊन स्टुडंट क्लिक करायचं आणि तिथे सुद्धा यांची जीमेल ID, तर त्याची ID आपण वर्ड्सवर आधीच तयार करून ठेवू आणि ती इथे पेस्ट करू आणि मग ते स्टुडंट ॲड होतील. अशा प्रकारे या टीचर कॉलममध्ये टीचर ॲड होतील आणि स्टुडंट कॉलममध्ये स्टुडंट्स ॲड होतील.
अशा प्रकारे आपला हा क्लासरूम क्रिएट झालेला आहे. यानंतर आपल्याला त्यांना असाइनमेंट प्रोव्हाईड कसं करायचं हे सगळं काही मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. स्टुडंटला आपण कोड कसा पाठवायचा, कोड क्रिएट कसा करायचा, हे सगळं हे माझे क्लासेस आहे. इथे मी जेवढेही क्लासेस मी चालवते क्लासरूमवर त्यांची लिस्ट होती. अतिशय सुंदर आहे हे क्लासरूम Googleचं. वापरास अतिशय सोपी आणि घरबसल्या आपण आपल्या मुलांना असाइनमेंट्स, नोट्स सगळं काही प्रोव्हाईड करू शकतो आणि त्यांना त्यांच्याकडनं एक्झाम्स पण घेऊ शकतो. त्यांच्याकडनं विविध टेस्ट घेऊ शकतो आणि इन्स्टंटली त्यांना त्यांचा रिझल्टसुद्धा अवेलेबल होतो. आणि ऑनलाईनचा जमाना आहे, तर प्रत्येक स्टुडंट्सला ते करता यायला हवं. नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.